नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फन विथ आरबीसीया मध्ये. आज आम्ही चाललो आहोत गोव्याला. आमची ट्रेन आहे कल्याणवरून सकाळी 4:30ची. सो तुम्ही बघू शकता की आम्ही आता कल्याण स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आरबीसीयाला आम्ही पहिल्यांदाच गोव्याला घेऊन चाललोय. सो आम्ही आता नागपूर स्पेशल ट्रेन पकडली आहे कल्याणवरून. तिचा कल्याणचा टायमिंग 4:35चा आहे आणि ती ऍज पर टाइम टेबल ही ट्रेन आम्हाला थिविन स्टेशनला 4:30 वाजता संध्याकाळी सोडेल. पण ऑलरेडी ही ट्रेन लेट रन करत आहे, म्हणजे ती 4:35च्या ऐवजी 5 वाजता ट्रेन स्टेशनला पोहोचली, कल्याण स्टेशनला सकाळी. आणि तुम्ही बघू शकता की आम्हाला सीट आमची भेटलेली आहे. सकाळी 9 वाजले आहेत आता आणि तुम्ही बघू शकता की आरवीची एक झोप झालेली आहे. त्या लोकांना दोघींना पण झोपवलेलं मी, कारण खूप गरजेचं होतं, सकाळी खूप लवकर उठलेल्या. आणि तुम्ही बघू शकता की तिची किती भयंकर मस्ती चालू झालेली आहे ट्रेन मध्ये. नशीब ती ट्रेन खाली आहे. पूर्ण थिविन स्टेशन येईपर्यंत दोघींच्या एनर्जी लेवल एकदम 100% होत्या आणि नशीब ती ट्रेन आम्हाला खाली भेटली, त्यामुळे दोघींना पूर्ण ट्रेन मध्ये खेळता आलं. सो येस, आम्ही फायनली थिविन स्टेशनला पोहोचलो आहोत. 2:30 वाजता ट्रेन पोहोचणार होती, त्याबद्दल ट्रेन 4 वाजता पोहोचली थिविन स्टेशनला. आणि जॉईंट लोकेशन आल्यामुळे तुम्ही बघू शकता की खूप गर्दी आहे थिविन स्टेशनवर. तुम्हाला जर बागा बीच किंवा कलिंगूट बीचला जर जायचं असेल तर थिविन स्टेशनला उतरणंच प्रिफरेबल आहे, कारण थिविन स्टेशनवरून बागा किंवा कलिंगूट 20 ते 25 किलोमीटरच्या आसपास आहे. जर तुम्ही मडगावला उतरलात तर तुम्हाला तेच बागा आणि कलिंगूट मडगाववरून 40 किलोमीटर लांब पडतं, 40 किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त. त्यामुळे आम्ही थिविन स्टेशनला उतरलो. बाहेरच ऑटो स्टँड, टॅक्सी स्टँड होतं. ऑटोनी आम्हाला काहीतरी 650 रुपये चार्ज केले आमच्या हॉटेलपर्यंत सोडण्याचे. आणि तुम्ही बघू शकता की इकडची ऑटो पण खूप स्पेशियस आहे, डोर्स आहेत. प्रत्येक ऑटो अशीच आहे, असा आपल्या मुंबईसारखी नाही की ओपन ऑटो वगैरे आहे. सो येस, आम्ही आता आमच्या रिसॉर्टला पोहोचलो आहोत. हा सोमाई रिसॉर्ट आहे गोव्याचा. इकडचे मी तुम्हाला आता एम्बियन्स दाखवते आणि रूम्स दाखवते कसं आहे. बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगते. सध्या तुम्ही एम्बियन्स आणि इकडचे रूम्स पाहून घ्या, किती छान आहे. ही आहे लॉबी एंट्रन्स, जिथे तुम्हाला तुमचं बुकिंग वगैरे कन्फर्म करावं लागतं, कीज वगैरे घ्यावे लागतात. ॲट द टाईम ऑफ बुकिंग, म्हणजे तुम्ही जेव्हा कीज वगैरे तुम्हाला हँडओव्हर करतात तेव्हा ते लोक तुम्हाला वेलकम ड्रिंक ऑफर करतात. अँड आम्ही आता आमच्या रूमकडे चाललो आहोत. हा तुम्ही बघू शकता की हा ब्रेकफास्ट एरिया आणि रेस्टॉरंट आहे, इथे बार पण आहे पुढे. सो तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर डे नाईट हे चालूच असतं. त्यांच्याकडे 2 रेस्टॉरंटचे ऑप्शन आहे. हा इन हाऊस रेस्टॉरंट आहे आणि बाहेर एंट्रन्सला पण त्यांचा एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटला अटॅचच त्यांचा हा स्विमिंग एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी तिथे एक छोटं स्विमिंग पूलचा एरिया पण आहे. अँड दिस इज अ रूम. वाव, खूप छान आहे हा रूम.
स्पेशियस आहे तसं तर रूम. इथे छोटासा एक डेस्क दिलेला आहे, चेअर अँड डेस्क, दिस इज मिरर. ही बाल्कनी आहे आणि हा एक छोटा ड्राय एरिया सारखा आहे, खूप छान आहे. अँड कबर्ड्स आहेत, लॉकर दिलेला आहे, खाली रेफ्रिजरेटर आहे छोटासा. दिस इज बाथरूम. व्हेरी नाईस, नीट अँड क्लीन आहे एकदम. यू कॅन सी ड्रायर आहे बाथरूममध्ये अँड सोप ते सगळं पण ठेवलेलं आहे. सोप, शॅम्पू ते पण आहे, बॉडी वॉश अँड एव्हरीथिंग, हेअर कोम, ब्रश ते सगळं पण आहे तिथं. हा बाल्कनी एरिया आहे. ओ नाईस व्ह्यू. ओके, स्विमिंग पूल फेसिंग रूम आहे हा. समोर आपण एंट्री समोरून केलेली आणि छान आहे. ॲज पर कॉस्टिंग अँड एव्हरीथिंग खूप छान आहे, रूम छान आहे, ॲम्बियन्स पण छान आहे. तुम्ही बघू शकता की नेट लावलेली आहे, कारण आमची मुलं होती त्यामुळे आम्हाला असं सेफ्टीवाला रूम दिला आहे. याची डिटेल्स मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आता आम्ही निघालो आणि फ्रेश झालो आणि हे बघा बीचवर पोचलो. नाईट लाईफ बघायला इकडची कशी असते काय. सध्या आम्ही 2 दिवस स्टे करणार आहोत गोव्यामध्ये. आरवीसिया बीच लाईफ बघून अँड हे सगळं लाईटिंग बघून खूप खूप जास्त एक्सायटेड होत्या. सो आता आम्ही कलिंगूट बीचवर आहोत आणि इकडची नाईट लाईफ इतकी सुपर्ब असते, स्पेशली म्युझिक वाव असतं, वाव एकदम रिफ्रेश होऊन जातं. सो मुलं यु नो लाईक रेतीमध्ये एन्जॉय करत होते, किल्ला बनवा आणि असं सगळं चाललेलं आणि आम्ही बसून म्युझिक एन्जॉय करत होतो, मजा येत होती. थोड्या वेळाने जसं आम्ही थकलेलो त्यामुळे लाईक डिनर वगैरे करून तिकडे व्हेज रेस्टॉरंटचं ऑप्शन खूपच आहे कलिंगूटमध्ये. सो डिनर वगैरे करून आता आम्ही परत आमच्या हॉटेलला जायला निघालो आहोत. सो हा आमचा दुसरा दिवस आहे या हॉटेलमध्ये. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आता थोडा स्विमिंग टाईम एन्जॉय करायला आलो आहोत. मी तुम्हाला डिटेल्स सांगते या हॉटेलची आता. हा सोमाई रिसॉर्ट आहे गोव्याचा आणि हा कलिंगूट बीचवरून सुमारे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वेल इकडच्या चार्जेसबद्दल सांगायचं तर आम्ही वीकेंडमध्ये बुक केलेलं त्यामुळे आम्हाला 5,000 पर नाईट असे चार्जेस पडले. पण जर तुम्ही वीकडेमध्ये बुक कराल तर तुम्हाला 3,000 किंवा 3,500मध्ये पण तुमचं बुकिंग होऊन जाईल. बुकिंगबरोबर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण मिळतो. आम्हाला मुलांचे काहीच वेगळे चार्जेस लागले नाही, कारण मोठी मुलगी माझी 5 इयर्सची आहे आणि लहान मुलगी माझी 3 इयर्सची आहे. वेल इकडचं चेक इन टाईम आहे दुपारी 2चं आणि चेकआउट टाईम आहे
नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताचं. ब्रेकफास्टचं जर बोलायला गेलं तर खूप टेस्टी ब्रेकफास्ट होता इकडे. खूप वाईड रेंज ऑफ व्हरायटी होती खाण्यामध्ये. पोहा, उपमा, डोसेचे तर लाईव्ह काउंटर्स होते. लाईक तुम्हाला गरम गरम डोसा सर्व करत होते. चहा, कॉफी, ज्युसेस होते. वॉटरमेलन ज्यूस, मँगो ज्यूस आणि फ्रूट्स होते आणि खूप बरंच काही काही होतं अजून. तर खूप टेस्टी होता इकडचा ब्रेकफास्ट आणि मी तर रिकमेंड करेन सोमाई रिसॉर्टला. जर तुम्ही मुलांबरोबर व्हिजिट करत असाल तर खूप छान रिसॉर्ट आहे हा. इथे नक्की एकदा व्हिजिट द्या. पेट फ्रेंडली पण आहे हा रिसॉर्ट. सो आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊन डे बीच लाईफ एन्जॉय करायला निघत आहोत. इकडे आम्ही आमचं लंच केलं आहे. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि हे एकदम बीचला, कलिंगूट बीचला लागूनच आहे. सो येस, आम्ही फायनली आता कलिंगूट बीचवर परत पोचलो आहोत. हा आमचा डे 2 आहे कलिंगूट बीचवर. आम्ही दुसरीकडे कुठेच गेलो नाही, गोवा एक्सप्लोर केलं नाही, कारण आमच्याबरोबर 2 लहान मुलं होती. त्यामुळे आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही बीच लाईफच एन्जॉय करणार ह्या वेकेशनमध्ये. कारण 2 लहान मुलांना घेऊन फिरणं आणि त्यांची चिडचिड होते, मग त्यांचं खाणं पिणं नाही होत. त्यामुळे आम्ही फक्त बीचवरच एन्जॉय केलं. आणि मी पण रिकमेंड करेन, जर तुमचे पण 2 मुलं असतील किंवा एक जरी मुलं असेल, तरी जर तुम्ही गोव्याला जाताय तर कलिंगूट इज द बेस्ट प्लेस. तुम्हाला तिथे सगळं मिळेल. इनफॅक्ट मॅगी वगैरे जे आहे ते पण मुलांसाठी तिथे ऑप्शन अवेलेबल आहेत. सो जर तुम्ही लहान मुलांना घेऊन जात असाल तर कलिंगूट बीचवरच जा. माझं पर्सनल रिकमेंडेशन आहे.
सो हे आमचे 2 दिवस होते गोवामधले. कुठेही न जाता फक्त बीचवरच आम्ही होतो आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं, आम्ही पण खूप एन्जॉय केलं. सो आज आता आमचं 11 वाजताचं चेकआउट होतं. चेकआउट करून आम्ही कलिंगूट बीचवरच पूर्ण दिवस स्पेंड केला आणि इथून आमची मडगाववरून ट्रेन होती. सो आम्ही संध्याकाळी 5 वाजता बीचवरून निघालो ट्रेन पकडण्यासाठी. सो इथे आमची आता गोवा जर्नी एंड होते.